जय भीम, जय शिवराय, जय संविधान आणि जय गाडगेबाबा. आज 20 डिसेंबर 2024. गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु शिष्याची जोडी. एक संपूर्ण विश्वात एवढे विद्वान, इंग्रजी फाडफाड बोलणारे, इंग्रजी लोकांनाही हरवणारे, तर दुसरे काला अक्षर भैसके बरोबर गाडगेबाबा. पण जे पूर्ण विश्वात विद्वान, त्यांनी गाडगेबाबांना गुरु मानलं होतं, अंगठा बहादर असो. कारण गाडगेबाबा जरी अशिक्षित होते, गाडगेबाबाचं शिक्षण जरी नव्हतं, पण त्यांचे विचार आणि कार्य आजही पूजनीय आहे. साधे साधीचे शब्द, ग्रामीण भाषेत बोलणारे शब्द, अनपडातल्या अनपड व्यक्तीला लहान मुलाला समजे शब्द आणि त्या शब्दाला धरून जीवनाचे मोठे मोठे तथ्य, सोबत कर्तव्य त्याच्यासोबत. गाडगे महाराज एक साधे, खूप साधे, कुठल्याही गोष्टीचा देखावा नाही, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसारखे, पण विचार एवढे महान की त्यांना राष्ट्रसंत गाडगे महाराज म्हणून संबोधले जातात. अंगठा बहादूर, शिक्षण नाही, खूप मोठा विद्वान नाही, तरीही बाबासाहेबांनी का बरं त्यांना गुरु मानलं? कारण का त्यांचे विचार आणि कार्य एवढे महान होते की बाबासाहेब एवढे विश्वात जरी विद्वान असले, तरीही बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं होतं, गाडगे महाराजांना. असे गुरु शिष्याची जोडी. ज्यावेळेस बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 रोजी सकाळी बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं आणि ही गोष्ट संत गाडगेबाबांना माहीत पडली. बाबांनी त्या दिवसापासून 14 दिवसपर्यंत आपल्या स्वतःला त्यांनी बंद खोलीत दरवाजा बंद करून रडत राहिले. 14 दिवस अन्नाचा एक घासही नाही किंवा पाण्याचा घोटही न घेता रडत राहिले. बाबा गेले म्हणून, बाबासाहेब गेले, एवढा त्यांना धक्का बसला होता. आणि 15व्या दिवशी त्यांनी त्यांचा हे त्याग केला. असे गुरु शिष्याची जोडी चटका लावून देणारी आहे. बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 रोजी सकाळी गेले, गाडगेबाबा 20 डिसेंबर 1956 रोजी गेले. अशा महान जोडीला त्रिवार वंदन. सोबत गाडगेबाबांना 20 डिसेंबर 2024 गाडगेबाबाच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. छोट्या छोट्या गोष्टी खूप हे नाही, पण मनाला चटका लावून जाणारे आहे. जय भीम, जय संविधान, जय गाडगेबाबा.